आमच्या 42 पैकी एक जागा बिनविरोध झाली आहे, उर्वरित 41 ला 41 येतील अशी परिस्थिती जर हे चित्र मला या ठिकाणी एक ऐतिहासिक निकाल या ठिकाणी दिसतो। कारण ज्यावेळेस जनता ही निवडणूक ताब्यात घेते एखादी त्यावेळेस त्याला कोणी रोखू शकत नाही। ही परिस्थिती बार्शीमध्ये सध्या माझ्याबद्दल गैरसमज पसरवला गेला होता, जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होण्यासारखं मी कधीच चूक करत नाही। बार्शीत जी आहे ती सभा जोरदार झालेली आहे, आज देखील सभा जी आहे ती जोरदार झालेली आहे। विरोधकांना काय आव्हान वाटतंय? मी या ठिकाणी माझ्या बार्शी तालुक्यातील जनतेने, शहरातील जनतेने निवडणूक स्वतःच्या हातामध्ये घेऊन जिंकण्याचा जो एक प्रामाणिक प्रयत्न सुरू केला आहे त्याबद्दल सुरुवातीला मी माझ्या जनतेचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करत, हा गर्दीचा जो विषय आहे जनतेनेच आता ठरवलंय की या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून बार्शी नगरपालिकेमध्ये सत्ता यावी आणि आमच्या तेजस्विनीताई कटले या नगर अध्यक्षपदी विराजमान होव्या व आमच्या 42 पैकी एक जागा बिनविरोध झाली आहे, उर्वरित 41 ला 41 येतील अशी परिस्थिती जर हे चित्र मला या ठिकाणी एक ऐतिहासिक निकाल या ठिकाणी दिसतो। कारण ज्यावेळेस जनता ही निवडणूक ताब्यात घेते एखादी त्यावेळेस त्याला कोणी रोखू शकत नाही। ही परिस्थिती बार्शीमध्ये सध्या मतदारांना काय आव्हान कर? मी नम्रपणे मतदारांना या ठिकाणी विनंती करेन, आव्हान म्हणायचं नाही परंतु विनंती करेन की जे बार्शी तालुक्याचा विकास गेली 1 वर्ष थांबलेला आहे, त्याच्या अगोदर जे विकासाने एक गती घेतलेली होती ती पुन्हा गती पकडण्याकरता सर्वांनीच या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीएचं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून महायुतीचं सरकार आहे आणि मजबूत अशी दोन्ही सरकार असल्यामुळं आता भविष्यात जवळपास 4 वर्षांनी विधानसभा आहे, 3.5 वर्षांना लोकसभा आहे आणि हाच एक शांतपणे चांगल्या पद्धतीने विकास करण्याची एक मोठी संधी आहे आणि या संधीचं सोनं या बार्शी तालुक्यातील नागरिकांनी करून घ्यावं ही माझी नम्रपणे नागरिकांना विनंती। विधानसभेला जे आहे ते नागरिकांनी थोडीशी नाराजी दाखवलेली, आज हा गर्दी आणि हे उत्साह बघून नागरिकांची नाराजी कमी झाली असं वाटतंय? मुळातच मी माझं कौतुक करून घेणार नाही, पण मी असं चुका करणारा कार्यकर्ता नाही। फक्त एवढं झालं की माझी बार्शी विकासाला ताणलेली होती आणि गेले 2.5 वर्ष, 1 वर्षाच्या अगोदरचं 2.5 वर्ष होतं, एक सुवर्ण संधी मला मिळाली होती की त्या ठिकाणी शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री होते, दादा, आणि मला असं झालं होतं की किती तिथं निधी मिळतोय किती आणून मी तालुक्याला सोडू, त्यामुळे माझा थोडा जनतेमध्ये मिसळण्याचं प्रमाण थोडं कमी झालं आणि माझ्याबद्दल इकडे गैरसमज पसरायला सुरू झाले। मला एका बाजूनं वाटत होतं की मी जर मुंबईला नाही थांबलो आणि जर तिथं निधी जर माझा नाही मिळाला तर माझ्या तालुक्याचा विकास कमी होईल, या भावनेपोटी मी तिकडं जास्त काम करायचो आणि इकडं थोडं फिरण्यामध्ये किंवा मी माझ्या जनतेमध्ये पोहोचण्यामध्ये थोडं कमी पडलो, त्यामुळे माझ्याबद्दल गैरसमज पसरवण्यामध्ये विरोधक यशस्वी झाले एवढाच मुद्दा आहे, नाहीतर माझी जनता कधीच तसं करणार नाही आणि मीही कधी चुकवणारा व्यक्ती नाही। जरी आणखीन माझ्या जनतेला काय वाटलं असेल की खरा जर अनुभव काय चुकला असेल त्यांनी मोठ्या मनानं माफ करण्याचा निर्णय घेतला, ही गर्दीवरून दिसून येतो। जो गैरसमज जनतेच्या मनामध्ये निर्माण झालेला होता तो आता संपलाय असा विश्वास वाटतोय? माझ्याबद्दल गैरसमज पसरवला गेला होता, जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होण्यासारखं मी कधीच चूक करत नाही, कारण मला पूर्णपणे जाणीव आहे माझ्यासारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला राजकारणामध्ये जे तारलंय, हाताच्या पोटासारखं सांभाळलंय ह्याची पूर्णपणे जाणीव आहे। माझी एक चूक 1 लाख कुटुंबाला अडचणीत आणू शकते, त्यामुळं मला चूक कधी करायचं धाडस माझ्या मनामध्ये होतच नाही। ज्या पद्धतीने टीका केली जाते विरोधकांकडनं तुमच्याकडून पूर्णतः त्या टीकेला उत्तर देणं टाळलं जात आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही जाहीर भाषणांमधून टीका करणं टाळा म्हणताय। एक बार्शीला जी सुसंस्कृत परंपरा होती ती पुन्हा एकदा आली असं वाटतंय? बार्शी पहिल्यापासूनच सुसंस्कृत आहे, परंतु काही कारणास्तव जे काही विषय मागवायचे मी खरं प्रामाणिकपणाने सांगतो, तुम्ही माहिती घ्या की ज्यावेळेस गेल्या वेळेस काही खासदार जास्त आले होते महाविकास आघाडीचे, त्यांना असं वाटलं की आता महाविकास आघाडीचं सरकार येत आहे आणि प्रामाणिकपणाने मी सांगतो, खोटं बोलणार नाही, सगळेच माहिती घ्या, जनतेला पण माहिती आहे माझ्याबद्दल एवढं वेळेवाकडे बोलले, याला बांधून गाडीला फरफडत नेऊ, रणीगरला नेऊ, ह्याला नेऊ, त्याला नेऊ, आणि आमच्याकडनं उत्तर आता पाहिलं आपण आंबेडकर साहेब उठले तर जनतेचं रक्त सरसर करते, काहीतरी तुम्ही बोला। आणि मला बोलल्यानंतर मी काही स्वसंरक्षणाकरता एखाद्या वाक्याचा वापर झाला तो सुद्धा माझ्या जनतेला पटला नाही, त्या बाबतीमध्ये मी 10 वेळेस माघार घ्या। आता सुद्धा मी सांगितलं की माझ्या कुठल्या एखाद्या वक्तव्यामुळे जर माझ्या जनतेचं नुकसान होणार असेल तर मी 10 पाऊल मागे घेण्याची माझी सातत्यानं तयार राहील। त्यामुळे मी माझा पूर्णपणे पहिला जो सभा होता, आपल्याला पण माहित आहे
मी एक जर डरकाळी फोडली तर महाराष्ट्र त्याच्यावरती चर्चेत असायचा. परंतु शेवटी विचार माणूस काय करतो की पोटा पाण्याचा. या माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माझ्या तरुणांच्या मुलांच्याकडे जर पाहिलं तर माझी एक चूक, मी मला सांगितलं की 1 लाख कुटुंबाला अडचणीत आणू शकते. त्यामुळं तरुणांच्या पोटा पाण्याचा विचार करता मला माझा स्वभाव बदलणं क्रमप्राप्त आहे आणि मी एकदा नाही 10दा माझा स्वभाव बदल. तुम्ही बोलताना आता भाषण करताना देवाभाऊ जोपर्यंत म्हणजे काठी व्यवस्था आपली सरकार राहणार आहे असं बोललाय आणि देवाभाऊ तुम्ही बेरड चेक आहे म्हणलं, त्याचं थोडंसं स्पष्टीकरण आहे. ज्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला ओळखलं, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मी मगाशी सांगितलं तुम्हाला की विधानसभा झाल्यानंतर माझ्या मनामध्ये थोडं चुक करत होतं की आपण काय करावं पुढे. आता जनतेला जर माझा काही स्वभाव पटलेला नसेल तर आपण थांबलेलं बरं, असे माझ्या मनामध्ये काही विषय आले. आणि ही कसं काय कधी अंतरने नेमकं काय त्यांच्या लक्षात आलं देवाभाऊंच्या. त्यांनी जयाभाऊ माझे मित्र आहेत, त्यांना म्हणले तुम्ही बार्शीमध्ये जावा, राजाभाऊला करा काम करण्याकरता प्रवृत्त करा. आणि राजाभाऊ सारखा जर कार्यकर्ता घरी बसला किंवा त्यांनी राजकारणापासून फरक जर घेतली तर या तालुक्याचं फार मोठं नुकसान होईल. एवढी दृष्टी असलेला हा नेता आहे आणि त्यांची काम करण्याची पद्धत आणि एवढं रात्रंदिवस काम करणं किंवा प्रत्येक गोष्टीवरती. आम्ही कालच एक फोन केला, एक जे काही वतनदारांच्या ज्या अडचणी आहेत, मी भीमनगर मध्ये गेलो होतो, माझ्या मित्रांच्या जमिनीचे विषय, हा आमच्या बार्शीचा विषय नाही, राज्याचा विषय. सहज मला सांगा, एक फोन केला तर 1 सेकंदात फोन घेणार आहे किंवा एका यांना निरोप दिला फोन आहे की त्यांचं काय एखादी मिटिंग संपल्या किंवा कार्यक्रम संपले महागारी फोन करून त्याची दखल घेऊन किंवा मेसेज टाकल्यानंतर काल जयाभाऊने सांगितलं मेसेज टाकला तरी निधी पडेल. असं मी एवढ्या गडबडीमध्ये व्यस्त असताना सुद्धा हा नेता मेसेज टाकला तर रिप्लाय माघारी तर माझ्याजवळ दाखवत नाही. माझ्या मोबाईल बघायचं पाहिजे असेल तर बघा किती मेसेज टाकले तर किती उत्तर त्यांनी प्रत्येक मेसेजला उत्तर येत. आणि अशा नेत्याबद्दल आम्हाला आदर आहे आणि ते अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यामुळं ते जोपर्यंत राजकारणामध्ये आहेत किंवा असणारच आहेत त्या आयुष्यभर, त्यामुळं त्यांच्या वयोमर्यादा जी असणार ती माझी असणार. आम्ही दोघं एकाच वयाचे, त्यांच्याबरोबर काम करायला मला फार आवडतं.